नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या YouTube चॅनलमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा परभणी शहर महानगरपालिकेअंतर्गत ही एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदभरती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा मित्रांनो 10/12/2025 या तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परभणी शहराअंतर्गत ही जाहिरात तुमची असणार आहे आणि ही जी जाहिरात आहे येण्याच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. आणि जी सर्व पदे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे भरून घेतली जाणार आहे. तर याच्यामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण स्टाफ नर्स या पदाबद्दलचा बघणार आहोत. या पदभरतीमध्ये एएनएम, जेएनएम कोणते कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे, त्यासाठी पगार किती असणार आहे, कोणत्या शर्ती व अटी असतील, काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे, या सर्व गोष्टी ज्या असणार आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पाठवा. तर चला वेळ न वाया घालवता आता सविस्तर जाहिरातीकडे आपण वळूया. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदभरती करून घेतली जात आहे. बाकीची जी सर्व माहिती आहे तुम्हाला बघा हे परभणीच्या वेबसाईटवरती सर्व पाहण्यासाठी भेटणार. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि पीडीएफ पण तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोजच्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटून जातील. तर चला आता सर्व पदे पाहू. बघा मित्रांनो, जाहिरातीमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला इथे एक दिलेला आहे तक्ता. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पदे पाहण्यासाठी भेटतील. बघा 5 क्रमांकाचं पद आहे स्टाफ नर्सचं पद आहे आणि इथे जागा 2 अशा जागा आहेत. त्यानंतर बघा 8 क्रमांकाचं पद तुम्हाला ते भेटेल. एएनएमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ते एएनएमसाठी 5 जागा आहेत. त्याच्यानंतर 18 क्रमांकाचं पद पहा इथे. हे पण स्टाफ नर्सचंच आहे आणि इथे 2 पदे आहेत. त्यानंतर 21 क्रमांकाचं इथे लिस्टमध्ये पद जे आहे स्टाफ नर्ससाठीच आणि याच्यासाठी पण तुम्हाला मित्रांनो 3 जागा अशा पाहण्यासाठी ते भेटून जातील. सविस्तर माहिती पदे याच्याबद्दल शैक्षणिक अर्हता सर्व पाहणार आहोत. फक्त हे थोडक्यात ते सर्वात अगोदर तुम्हाला इथे नुकता सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज जो करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. त्यासाठी पत्ता आहे बघा, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी या पत्त्यावरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. आणि शेवटचा दिनांक असणार आहे 17/12/2025 हा शेवटचा दिनांक तुम्हाला अर्ज करण्यासाठी मित्रांनो इथे हा असणार आहे. तर 17 तारखेपर्यंतच तुम्हाला हा अर्ज इथे सादर करायचा आहे. वेळ असेल सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ते हा अर्ज करू शकतो. ही वेबसाईट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला इतर सर्व माहिती इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. जसं की तुमचं मेरिट लिस्ट कधी लागेल, तुम्हाला तुमचं पोस्टिंग वगैरे कधी दिलेली, सर्व गोष्टी तुम्हाला इथे या वेबसाईटवरती पाहण्यासाठी भेटतील. त्याच्यानंतर बघा आता आपण सर्व व्यवस्थितपणे पदे पाहून घेऊ. तर बघा 5व्या क्रमांकाचं पद आहे स्टाफ नर्सचं पद आहे आणि ते याच्यासाठी तुम्हाला आता शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व गोष्टी आता व्यवस्थितपणे पाहून घेऊ. तर बघा सर्वात अगोदर इथे स्टाफ नर्ससाठी 2 पदे असणार आहेत. तर कॅटेगरी वाईज बघा पहिलं पद जे आहे 600 माप या कॅन्डिडेटसाठी उमेदवारासाठी असेल आणि दुसरं पद जे आहे ते आदू या उमेदवारासाठी असणार आहे. आता त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघा 12वी सह जे किंवा RGNM असं लागणार आहे किंवा BSc नर्सिंग जर तुमचं झालेलं असेल, तर ते विद्यार्थी ते अर्ज करू शकतील. त्याच्यानंतर बघा इथे अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे. शासकीय, खाजगी क्षेत्रातील अनुभव आणि एम-एन-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला म्हणजेच रजिस्ट्रेशन जे असतं ते तुमचं स्टाफ नर्सचं ते तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे आणखी रजिस्ट्रेशन नाही, त्या विद्यार्थ्यांनी आपणाला संपर्क साधा. आपण त्या विद्यार्थ्यांचे इथे रजिस्ट्रेशन वगैरे करून देत असतो. पण जवळपास 1500 प्लस विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आपल्या चॅनलद्वारे विद्यार्थी मित्रांनो करून दिलेले आहे. तर तुम्ही पण आपल्या चॅनलला संपर्क करा. त्याच्यासाठी नंबर आणि WhatsApp चॅनलसाठी लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आपण मोजक्या फीसमध्ये करून देत असतो. त्या झाल्या गोष्टी. त्याच्यानंतर बघा आता वयोमर्यादा असणार आहे तुम्हाला 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष मागास प्रवर्गासाठी ही एज लिमिट तुम्हाला इथे असेल या पदासाठी. पगार जो असेल ₹20,000 प्रतिमाह तुम्हाला पगार असणार आहे. त्याच्यानंतर बघा 8 क्रमांकाचं जे पद आहे, ए-एन-एम विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आता एकूण पदे इथे 5 असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं पद आहे अनुसूचित जातीसाठी एक आहे. दुसरं पद विजा अ या उमेदवारासाठी आहे. तिसरं पद आहे इतर मागास प्रवर्गासाठी. चौथं पद आहे सहाशे माप्र या प्रवर्गासाठी आणि शेवटचं पद आहे बघा खुला म्हणजे अराखीव उमेदवारांसाठी हे पद असणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला फक्त एन-एम झालेले विद्यार्थी देखील इथे अर्ज करू शकतील आणि जास्त झालेले विद्यार्थी देखील ते जे-एन-एमचे पण अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो.
त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला शासकीय, खाजगी क्षेत्रातील अनुभव आणि तुम्हाला एम-एन-सी रजिस्ट्रेशन इथे अनिवार्य म्हणजेच ते कंपल्सरी असणार आहे. एज लिमिट परत तुम्हाला तेच 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष मागास प्रवर्गासाठी लागेल आणि 18,000 प्रतिमाह एवढं तुम्हाला मानधन म्हणजे पगार तुम्हाला इथे दिला जाणार आहे. त्याच्यानंतरच आणखी एक पद आहे बघा स्टाफ नर्सचं 18 क्रमांकाचं. ते पण स्टाफ नर्सचंच पद असणार आहे. UCH अंतर्गत हे असणार आहे. हे तुम्हाला हे पोस्टिंगसाठी हे सेंटर वगैरे असतं ते आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या याच्यामध्ये काही गोष्ट नाही. इथे एकूण 2 पदे असणार आहेत. पहिलं पद आहे अनुसूचित जातीसाठी आणि दुसरं आहे अराखीवसाठी. एस-सी आणि ओपन विद्यार्थ्यांसाठी हे पद आहे प्रत्येकी एक. इथे पण तुम्हाला जी-एन-एम किंवा आर-जी-एन-एम आणि त्यासोबत बी-एस-सी नर्सिंग केलेले विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत. अनुभव तुम्हाला शासकीय, खाजगी अनुभव असेल तर ते लागेल आणि शेवटी तुम्हाला रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. एज लिमिट इथे पण तुम्हाला तेच असेल 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष मागास प्रवर्गासाठी हे असणार आहे. ₹20,000 इथे पण तुम्हाला दरमहा मानधन दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर शेवटचं पद आहे स्टाफ नर्सचंच 21 क्रमांकाचं तुम्ही इथे पी-डी-एफमध्ये पाहून घेऊ शकता. एकूण पदे 3 आहेत. तर ती कोणती-कोणती पदे आहेत बघा मित्रांनो. इतर मागास प्रवर्गासाठी 2 पदे आहेत आणि 600 माप्र या प्रवर्गासाठी 1 पद असं इथे रिक्त असणार आहे. इथे परत तुम्हाला जे-एन-एम विद्यार्थी आणि आर-जी-एन-एमचे विद्यार्थी आणि त्यासोबत बी-एस-सी नर्सिंग कोर्स केलेले विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत. परत तुम्हाला अनुभव तुम्हाला तेच लागणार आहे. शासकीय असेल किंवा खाजगी असेल आणि त्यासोबत तुम्हाला एम-एन-सी रजिस्ट्रेशन कंपल्सरी लागणार आहे. वयोमर्यादा 38 वर्षे खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष मागास प्रवर्गासाठी लागेल. ₹20,000 एवढं दरमहा तुम्हाला मानधन इथे पगार दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची 4 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुमचे स्टाफ नर्सची ही पदे भरली जात आहेत परभणी महानगरपालिकेअंतर्गत. त्याच्यानंतर तुम्हाला जर कोणत्या दुसऱ्या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ पाहिजे असेल, तर आपल्याला कॉमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ दुसरा नक्कीच बनवू. तर आपण 17 डिसेंबर ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे आणि हा पत्ता असणार आहे तुम्हाला. परभणी शहर महानगरपालिका स्टेशन रोड परभणी हा पत्ता असेल. या पत्त्यावर तुम्हाला स्वतः ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे भरायचा आहे. बाकीच्या बघा इथे शर्ती व अटी असणार आहेत काही त्या तुम्हाला इथे पाहून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या तारखा वगैरे असतील, त्या कागदपत्रे कोणती-कोणती लागतील, त्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि हे जे पदभरती आहे बघा 11 महिने 29 दिवसासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती केली जात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा शैक्षणिक अर्हतामध्ये एस-एस-सी, एच-एस-सी, गुणपत्रक, सनद, टी-सी, पदवी प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, इतर कोर्स, एम-एस-सी, एम-एन-सी ही सर्व कागदपत्रे तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व जोडून घ्यायची आहेत. हे सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहे. एकदा तुम्ही हा तक्ता शर्तीवाटी वाचून घ्या. तुम्हाला सर्व कागदपत्रे इथे सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर आणखी बघा इथे कोणत्या-कोणत्या प्रकारचं आहे. हे बी-आय-एम-एस विद्यार्थ्यांसाठी ही निवड प्रक्रिया असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपल्या स्टाफ नर्ससाठी कामच नाही. त्याच्यानंतर आपलं जे महत्त्वाचं असणार आहे ते सिलेक्शन पद्धत म्हणजे आपली निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे. तर बघा, तुमची 100 गुणाची निवड प्रक्रिया केली जाणार आहे आणि ती असणार आहे तुम्हाला बघा 50 गुण, 20 गुण आणि 30 गुण अशा प्रकारची निवड प्रक्रिया तुमची ती केली जाईल. आता ही कशाप्रकारे असते बघा, पदासाठी आवश्यक क्वालिफाइंग गुण आता शेवटच्या वर्षाच्या आधारे म्हणजेच तुम्हाला ए-एन-एमसाठी भरत असाल की जे-एन-एमसाठी तर तुम्हाला मॅक्सिमम त्याचे 50 गुण घेता येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जर आता 80% पडलेले असतील एन-एममध्ये तर त्याचे 50% किती होतात तर 40. 40 असे घेता तुम्हाला येणार आहे. तर तुम्ही त्याचे हाल्फ 40% असे घेऊ शकता. आणि त्याच्यापेक्षा जर तुमच्यासाठी आता एन-एमवर फॉर्म भरत असाल आणि तुमच्याकडे जर जे-एन-एमचा पण शैक्षणिक अर्हता असेल, तर त्याचे तुम्हाला बघा 20 गुण असे भेटणार आहेत. तर तुम्ही त्याचा एक्स्ट्रा फायदा घेऊ शकता. आणि शेवटी तुम्ही इथे अनुभव तुम्हाला बघा, प्रत्येकी एका वर्षासाठी 6 गुण असे दिले जाणार आहेत. तुम्ही मॅक्सिमम 30 गुण म्हणजे 5 वर्षाचा अनुभव इथे जोडू शकता. त्याचे तुम्हाला इथे 30 गुण असे दिले जाणार आहेत मित्रांनो. एकूण 100 गुणांची तुमची निवड प्रक्रिया इथे असणार आहे. आणि शेवटी तुमची ती सर्व गुणांकन पद्धती तयार करून तुमची मेरिट लिस्ट शेवटी लावण्यात येईल. तर बघा, सदरील गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. तर बघा अशा प्रकारे तुमची मेरिट लिस्ट लागून तुम्हाला इथे सिलेक्शन केलं जाईल.
त्याच्यानंतर बघा तुम्हाला हा अर्ज करण्यासाठी काही फीस पण लागणार आहे. ती लागेल मित्रांनो डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात तुम्हाला हे अर्ज शुल्क ते लागणार आहे. आता हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. माननीय आयुक्त इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी परभणी या नावाने तुम्हाला हा राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा काढून घ्यायचा आहे. आता हा लागेल बघा खुल्या प्रवर्गासाठी ₹150 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹100 असा हा तुम्हाला सादर करायचा आहे. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारची सर्व जाहिरात येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुमची आणखी कोणती तक्रार, कंप्लेंट जर वगैरे असतील, काही तुम्हाला अडचण असेल, तर तुम्ही आपल्याला कॉमेंट करा. आपण सर्व विद्यार्थ्यांना इथे रिप्लाय देत असतो. तर सर्वांच्या अडचणी इथे दूर केल्या जातात. ज्याही कोणत्या उमेदवारांना काही अडचण असेल, तर सर्वांनी इथे आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो आणखी रजिस्ट्रेशन वगैरे नाही किंवा कुठला फॉर्म भरायचा आहे, कुठला डॉक्युमेंटसाठी अप्लाय करायचा आहे, तर आपल्या जॉब कॉर्नर चॅनलद्वारे या सर्व गोष्टी तुम्हाला करून भेटल्या जातील विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला संपर्क साधायचा आहे त्यासाठी तुम्हाला WhatsAppचा नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो फक्त तुम्ही WhatsAppवरती मेसेज करायचा आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण लवकरच पोहोचू. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात होती. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.